आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। दैन्य दरिद्र निवारिणी जय देवी भक्तों की प्रियकारिणी। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय लक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता। व्यंकटाद्री सोडून निघून जा। संपूर्ण सृष्टीचा स्वामी केवळ एकच आहे आणि ते आहेत प्रभू। तर मग तुम्ही ह्या व्यंकटाद्रीचे स्वामी कसे असू शकाल? आक्रमण! ह्या 5 महापाप्यांचा अंत केल्यानंतर त्या पर्वतावर निवासास असलेल्या ऋषीमुनींनी वराहवदन प्रभूची स्तुती केली। ते म्हणाले, हे वराहवदन, हे प्रभू, आपण या 5 अधर्मींचा वध करून आमच्यावर मोठी कृपा केली आहे प्रभू। हे प्रभू, आता आपण आम्हाला आपल्या मूळ रूपाचे दर्शन देऊन उपकृत करावे। तथास्तु। हे वत्स, मी आपल्यावर प्रसन्न झालो आहे। आपण सगळे धर्माचा आधार आहात। मागा, काय मागताय? मी आपल्याला वरदान देऊ इच्छितो। हे महाप्रभू, हे आदिदेव, आपल्या या दिव्य रूपाचे दर्शन आमच्यासाठी वरदानाहून श्रेष्ठ आहे। आपल्या विनम्रतेने मला प्रसन्न केले ऋषीवर। आपण अजूनही अधिक वरदानाचे अधिकारी आहात। हे कृपानिधान, जर आपण आम्हाला वर देऊच इच्छिता तर आमची एक प्रार्थना स्वीकार करावी। बोला प्रियवर। हे आदिपुरुष, आमची अशी इच्छा आहे की व्यंकटाद्रीवर आपण कोणत्या ना कोणत्या रूपाने सदैव निवास करावा। हे महात्म्यांनो, तुम्ही केवळ आपल्या स्वार्थाचा विचार न करता सर्वांच्या उद्धारासाठी काहीतरी मागितले आहे। मी सगळ्या पृथ्वीवासियांना ह्या पर्वतावर वास करून नेहमीच माझ्या दर्शनाचा लाभ देईन। हा व्यंकटाद्री मला अतिप्रिय आहे। मी इथंच निवास करेन। आजपासून तिन्ही लोकात ह्या पर्वताच्या संबंधामुळे मला व्यंकटेश या नावाने ओळखले जाईल। आपले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू माता महालक्ष्मी सोबत पृथ्वी लोकावर पोचले। त्यांची सोबत करण्यासाठी महादेव शिवशंकर आणि परमपिता ब्रह्मदेव सुद्धा पृथ्वी लोकात पोचले। आता तर आपण प्रभूची लीला समजला असाल देवेंद्र। होय देवर्षी,
प्रभूची ही न्यारी लीला आता समजायला लागली आहे. नारायण नारायण नारायण. पृथ्वी लोकवासी खूप भाग्यशाली आहेत, ज्यांना प्रभू आणि माता महालक्ष्मीच्या लीलेचे साक्षात दर्शन होणार आहे. त्यांना प्रभू आणि माता महालक्ष्मी सोबत राहण्याचा लाभ मिळेल. धन्य आहे राजा चौल, ज्यांच्या राज्यात व्यंकटाचल उभा आहे. प्रभूच्या चरण स्पर्शाने ते स्थान अति पावन झाले आहे, अति पावन झाले आहे. नारायण नारायण नारायण. काय गाय आहे? काय गाय आहे? काय गाय आहे? ही गाय तर माझी झाली पाहिजे. ही गाय माझी आहे. तू घेऊन जातो आहेस. ही गाय माझी आहे, कळलं का? अरे अरे, हे काय करताय तुम्ही दोघे? माझी गाय आहे. माझी गाय आहे. काय बोलतोय? माझी गाय आहे ती. माझी गाय आहे. माझी तुला गाय घेऊन आहे. जायची आहे ती. माझी तुला गाय समजत आहे. नाहीये, माझी गाय माझी गाय आहे. अरे, तुला हवी आहे ती. माझी गाय आहे. मी बघतो बघतोस तू कशी घेऊन जातो ते. अरे अरे, थांबवा थांबवा माझ्या गाईला, ती पळून जातीये. कशी नेशील? हं? अरे पकडा, माझी गाय पळतेय. पकडा पकडा पकडा, माझी गाय पळतेय. पकडा. अरे पकडा, माझी गाय पळतेय. अरे पकडा रे, पकडा. कोणीतरी पकडा. माझी गाय पळतेय. पकडा. पकडा. महाराज चौल यांचा, 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 महाराज चौल यांचा. हे आदरणीय नागरिकांनो, मी आपल्या सुविधा असुविधा समजून घेण्यासाठी आलो आहे. आपल्याला काही कष्ट दुःख आहे? जर असे असेल तर आपण निसंकोच आम्हाला सांगा, मी त्याचे निवारण करीन. नाही राजन, आम्हाला काहीच समस्या नाहीये. मग आपल्या कोणासोबत काही अन्याय तर नाही झाला? जर असे असेल तर मी आत्ता इथेच न्याय करेन. हे सगळं काय होतंय? प्रणाम राजन. हा काय गोंधळ माजवलाय तुम्ही दोघांनी? ही माझी गाय आहे राजन. नाही नाही, हा खोटं बोलतोय राजन. वास्तविक ही गाय माझी आहे. हा तिला हिसकावू पाहतोय. ही तर चोरी आहे. इतका भयंकर अपराध, तोही माझ्या राज्यात. नाही नाही राजन, मी चोर नाहीये राजन. सत्य तर हे आहे की ही माझी गाय आहे राजन. आणि बघा, माझ्याच गायीची चोरी मी का करेन राजन? राजन, हा व्यर्थ रडतो आहे. ही गाय तर माझीच आहे, माझी. नाही राजन, ही माझी गाय आहे राजन. राजन, आता आपणच न्याय करा की ही गाय कुणाची आहे. आता तर न्याय करावाच लागेल. महामंत्री, आपले काय मत आहे? महाराज, पशु सुद्धा आपल्या मालकाला ओळखतो. जर आपण या गायीला सोडून दिले तर ही गाय ज्याच्याजवळ पण जाईल तोच गायीचा खरा मालक असेल आणि गाय त्यालाच दिली जाईल. आपण बरोबर बोलताय महामंत्री. गायीला सोडून द्या. गाय ज्याच्याजवळ जाईल
गाय त्याचीच होईल. जा गोमाता, जा. हे राजन, ही गाय माझी आहे. ते दोघे तर माझ्याकडून माझ्या गायीला पळवून घेऊन जाणार होते, चोरी करून माझी गाय पळवून नेणार होते आणि इतक्या धीटपणे माझ्या गायीवर आपला अधिकार सांगत होते. हे गवळणी, तुझ्या म्हणण्यात थोडा सुद्धा संशय नाहीये, कारण ही गाय तुला बघताच तुझ्या जवळ आली. तूच या गायीची मालकीण आहेस. मी या दोघांना त्यांच्या अपराधासाठी योग्य दंड देईन. पण तू कोण आहेस? मी तर तुला आधी कधीच या नगरीत बघितले नाही. हे राजन, मी तर प्रत्येक कणात, प्रत्येक क्षणात व्याप्त आहे. कधीही तुम्हाला मला बघावेसे वाटले तर आपल्या मनाच्या चक्षुंनी बघा, माझे दर्शन होईल. आता मला आज्ञा द्या. थांब गवळणी, थांब. हे घे. या दोन चोरांनी तुझी गाय चोरून तुला जे दुःख दिले आहे त्या बदल्यात मी तुला हा मोत्यांचा हार देतोय. घे, घे याला. हे राजन, ज्याचे हात सतत वर देणारे असतात त्यांनाच हात पसरण्याचा आदेश देतो आहेस. माझे हात नेहमीच देण्यासाठी पुढे असतात, घेण्यासाठी नाही. कुठे गेली ती गवळण? प्रणाम मातेश्वरी. आपण धन्य आहात मातेश्वरी. आपली लीला बघून मन अति प्रसन्न होते आहे माता. हे माता, जर आपण आज्ञा दिली तर आपल्या ह्या लीलेत सहभागी होऊन मी पण पुण्य प्राप्त करू शकतो. प्रणाम मातेश्वरी. नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. सौभाग्यवती भव. महाराणी सुनंदा. महाराणी, पण महाराज चौल कुठे दिसत नाहीयेत? महाराज प्रजेला भेटायला गेले आहेत. नारायण नारायण नारायण. देवर्षी, आपल्या आगमनाने मी धन्य झाले. माझ्या आगमनाने नाही महाराणी, साक्षात महालक्ष्मीच्या आगमनाने ही नगरी धन्य झाली आहे. हो. माता महालक्ष्मी आमच्या नगरीत? हो महाराणी, हो. कधी कधी असे होते की माता महालक्ष्मी कुणाच्या दारावर जाते, पण लोक आपल्या घराचे दरवाजे अजाणतेपणे बंद करून टाकतात. त्यामुळे माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवायला पाहिजेत. माहिती नाही माता कोणत्या रूपात आपल्या घरी येईल. महाराणींचा विजय असो. काय समाचार आहे प्रतिहरी? महाराणी, एक गवळण गाय आणि वासरू विकायला आली आहे आणि आपल्यालाच भेटू इच्छिते. गवळण आली आहे? महाराणी सुनंदा,
आपल्या ह्या नगरीवर माता महालक्ष्मीचा वरदहस्त आहे, कारण गाय साक्षात मातेचे एक रूप आहे आणि आता एक गवळण गाय आणि वासरू विकायला आपल्याद्वारे आली आहे महाराणी. तर मग देवर्षी, मी ती गाय आणि वासरू अवश्य खरेदी करेन. जशी आपली इच्छा महाराणी. नारायण नारायण नारायण. तू ही गाय आणि वासरू विकायला आली आहेस? काय नाव आहे तुझं? लक्ष्मी. लक्ष्मी? लक्ष्मी, आता हे नको म्हणूस की तू श्री विष्णूंच्या हृदयात निवास करतेस. महाराणी, हृदय तर प्रेमाचे प्रमुख स्थान आहे आणि अशा पावन स्थानावर निवास करणे सौभाग्याची गोष्ट आहे. पण माझे असे भाग्य कुठे? तू या गाय आणि वासराला का विकणार आहेस? यांच्या पालन पोषणाच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे आणि मला माहिती आहे की आपण दोघे यांचे पालन पोषण अगदी सहजपणे कराल. असं म्हणतात की कणाकणात भगवान असतात. हे पशु सुद्धा मला देवाचे रूपच दिसतात. लक्ष्मी, तू यांची चिंता करू नकोस. आता ही गाय आणि वासरू आमच्या गोशाळेची शोभा वाढवतील. नारायण से रूठ गई तो लक्ष्मी पृथ्वी लोक में आई. पृथ्वी पर करवीर के नाम की, पृथ्वी पर करवीर के नाम की नगरी महालक्ष्मी को सुहाई. पृथ्वी पर करवीर के नाम की नगरी महालक्ष्मी को सुहाई. अपना स्थान वहीं पे बनाकर प्रतिमा बीच समा गई माई. अपना स्थान वहीं पे बनाकर प्रतिमा बीच समा गई माई.